राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी पटली नाही म्हणून बाहेर पडलेले अनेक जण आहेत, पण राजकीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी धरूनच बाहेर पडून पुन्हा भाजपला वाकुला दाखवण्याचा कार्यक्रम ज्यांनी गोव्यात केलाय ते राष्ट्रीय स्वयंसेवकांचे माजी गोवा प्रमुख आहेत. आपल्या सोबत खुद्द प्रोफेसर सुभाष वेलिंगकर आहेत. सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं मी आधी ओळख करून देताना सांगितलं, संघाची विचारसरणी तुम्ही सोडलेली नाही, पण तरीसुद्धा तुमची अशी काय घुसमट झाली की तुम्ही संघापासून बाजूला झालात? भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या ध्वजाखाली जे आंदोलन सुरू झालं ते 2011 साली झालं आणि ते काँग्रेसच्या विरोधात होतं. देशभरात कुठेही नाही अशी सिस्टीम काँग्रेसने इथे आणायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे गोव्यात 5वी पासून पुढे सगळं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून चालतं. फक्त प्राथमिक शिक्षण एवढाच अंश जो आहे शिक्षणाचा तो देशाशी संस्कृतीशी जोडण्याचा अंश आहे इथल्या जनतेला असं वाटतं. ते करू दिलं नाही, इंग्रजीला ग्रँट दिला म्हणून आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन नंतर आश्वासनं दिली, काँग्रेसला सत्तेवरून हटवलं. भारतीय जनता पार्टी आंदोलनात होती, आंदोलनात त्याने आश्वासनं दिली, सगळ्या प्रकारची प्रॉमिसेस. सत्तेत आल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी ते करून टाकणार, इंग्रजी ग्रँट शाळांना जो दिला जातो तो बंद करणार अशी वचनं दिली आणि लक्षात आलं की त्याने टोलवट ठेवलं, झुलवट ठेवलं आणि अल्टिमेटली विश्वासघात केलेला आहे, केसाने गळा कापलेला आहे असं लक्षात आलं. आणि त्यामुळे नंतर हेच आंदोलन जे आहे ते सिद्धांताच्या आधारावर भारतीय जनता पार्टीच्या सरकारविरुद्ध उभं राहिलं. आणि गोव्यामध्ये अशा किती शाळा आहेत की जिथं अशा पद्धतीनं ग्रँट जाते आहे, तिथे सांगूनही मराठी माध्यमातून किंवा कोकणी भाषेतून ते शिकवलं जात नाही. इथे सुरुवातीपासून चर्चच्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्यांनी गोवा मुक्तीपूर्वी पोर्तुगीज भाषेतून शाळा चालवल्या, कधी स्वभाषेतून त्यांनी शाळा चालवल्या नाहीत. आणि आता गोवा लिबरेशन नंतर त्यांनी शाळा या इंग्रजी माध्यमात केल्या. 1990 साली पहिल्यांदा ख्रिश्चन चीफ मिनिस्टर आले सत्तेत, जॉईंट संमिश्र सरकार बनलं, प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट म्हणून. काँग्रेसमधून आलेली मंडळी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मंडळी असं सरकार जे झालं त्यावेळेला पादरी मादरींना वाटलं की आता आपल्याला ग्रँट मिळायला लागेल, सरकारी अनुदान. ते कुणालाही दिलं जात नव्हतं, मराठी कोकणीलाही दिलं जात नव्हतं त्यावेळेला. तर ते पहिल्यांदा शशिकलाताई काकोडकर या ज्या शिक्षण मंत्री होत्या त्यांनी सरकार पडलं तरी चालेल पण ठाम भूमिका आपण घेणार म्हणून मराठी कोकणीला अनुदान हे तेव्हापासून चालू झालं. आणि आत्ता 2011 साली काँग्रेसने देशात कुठेही नसलेलं असं इंग्रजी प्राथमिकला अनुदान आपण देऊ आणि ते देखील आर्च बिशपच्या ज्या शाळा आहेत सगळ्या त्या शाळांना देण्याचं कारस्थान हे मनोहर पर्रीकरांनी रचलं. काँग्रेसने सगळ्या इंग्रजी शाळांना देतो म्हणून सांगितलेलं, पण तेवढ्या सेक्युलेटेड केल्या इथे शाळा आणि त्या शाळांना म्हणजे 132 शाळा एकूण डायसेसन सोसायटीच्या आहेत, या शाळांना इंग्रजी ग्रँट सरकार देतं. मनोहर पर्रीकरचं सरकार इथं आलं, भाजपनं सांगितलं की ते स्टेबल सरकार आहे. नंतर केंद्रात मोदी सरकार स्थापन झालं, त्यामध्ये मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री झालेत. आता भाजप पुन्हा मनोहर पर्रीकरांना प्रोजेक्ट करतंय, पण तुमचा एक अडसर भाजपला दिसतोय. नाही, वास्तविक माझं आणि मनोहर पर्रीकरांचं व्यक्तिगत पातळीवर काही म्हणजे सोडाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण वगैरे असं काही नाही. मागे आंदोलन ज्या वेळेला सुरू झालं त्या जनतेची संस्कृती गोव्यातली जी आहे ही अक्षुण्ण राहावी हा उद्देश होता. काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हटाव केलं. भारतीय जनता पार्टी जर तेच पाप करायला लागली तर भारतीय जनता पार्टीला ही गोव्याची जनता सोडणार नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यामुळे निकराने आम्ही भारतीय जनता पार्टी देखील या गोव्यातून निघून जावी इथून आणि त्याला पर्यायी सरकार मिळावं लोकांना अशा प्रयत्नात आहोत. सर, गोव्यामध्ये भाजप विरोधी आघाडीचे किंवा युतीचे शिल्पकार तुम्ही आहात. तुम्ही शिवसेनेला सोबत आणलं, त्यानंतर मगोपसुद्धा तुमची गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि आता मगोप अशी युती झालेली आहे. तर ही युती किती भक्कम आहे भाजपच्या विरोधात लढायला? ही युती भक्कम आहे असं वाटतं आणि त्याचा पडताळाही आलेला आहे. गोव्यात प्रवास माझा चालू असतो,
अनेक नेत्यांचा मगो पक्षाच्या नेत्यांचाही चालू असतो. तर एक विशिष्ट प्रकारची अँटी इन्कम्बन्सी जी आहे, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर, गोव्याच्या निकडीच्या विषयांवर यू टर्न भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. आणि तो विशेषतः आता भाषा प्रश्न हा क्षुल्लक वाटतो, परंतु भाषा हा इथल्या संस्कृतीचा आधार आहे. 450 वर्ष पोर्तुगीजांशी झुंजून आपल्या पूर्वजांनी जी संस्कृती टिकवून ठेवली, ती संस्कृती कोण्या एका राजकीय एरा गबाळ्या पक्षाने घालवता कामा नये म्हणून गोवेकर सज्ज झालेले आहेत. आणि मानसिकता आता अशी आहे की या सगळ्यांना आता फेकून टाकू अशी मानसिकता आहे. सर, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाजूला पडलात आणि तुम्ही संघाचीच एक गोव्यामधली स्वतःची ब्रँच उभी केलेली आहे. तिचं फंक्शनिंग कसं चालतं अदर दॅन युअर पॉलिटिकल पक्ष गोवा सुरक्षा मंच? नाही, आता झालं काय की 55 वर्ष मी संघात आहे, 13 वर्षांचा असल्यापासून संघात आहे. संघात संघचालक पदापर्यंत असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या, प्रत्येक जबाबदारी मी सांभाळलेली आहे. आणि लक्षात असं आलं, काही सिद्धांत आम्ही संघाकडून शिकलो, त्या सिद्धांताशी कोणतेही तडजोड करू नये असं आम्ही सगळेजण मिळून शिकलो. लक्षात असं आलं की सुरुवातीला या आंदोलनाला ते भाजपच्या विरोधात आहे, तरी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोकण प्रांत कार्यकारिणी जी आहे, क्षेत्रीय कार्यकारिणी जी आहे, पश्चिम क्षेत्र, या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा जी मार्च 2015 साली झाली, त्या सभेत देखील मातृभाषेतून शिक्षण या विषयाला जोरदार समर्थन देण्यात आलं आणि त्याच्याशी आम्ही सगळे बांधील होतो. तर प्रांताची कार्यकर्ता मंडळी इथे आली, सुनीलजी सप्रे कार्यवाह, अभिजित गोखले प्रांत प्रचारक, आणि सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी 2 गोष्टींवर भर दिला. एक म्हणजे संपूर्णपणे आपण या आंदोलनात उतरलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट हे पूर्ण यशस्वी होईपर्यंत आपण हे आंदोलन चालवलं पाहिजे. अशा 2 गोष्टी ठासून या लोकांनी सांगितल्या. आमची सगळ्यांची कल्पना अशी झाली की ही सगळी मंडळी आमच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याबरोबर असतील, कारण संघाने ही शिकवण दिलेली आहे, माघार घेणे नाही सिद्धांतापासून. नंतर लक्षात आलं, अमित शहांचा दौरा झाला, त्यावेळेला ॲज ए पार्ट ऑफ डेमॉन्स्ट्रेशन्स आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांच्या विरोधात निदर्शनं नाही केली, पण त्याने पर्रीकरांनी जो घोळ इथे चालवलेला आहे, द्रोह इथे मातृभाषा चालवलेला आहे, त्याच्यात त्यांनी इंटरफिअरन्स करावं या मागणीसाठी म्हणून निदर्शनं झाली. तर ते निदर्शनं करता कामा नयेत. मी संघचालक असल्यामुळे मी राजकीय प्रकारच्या याच्यात कधी कुठेही भाग घेता कामा नये. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस विरोधी आंदोलन झालं, त्यावेळेला हे सगळं मीच करत होतो. माननीय शशिकलाताई काकोडकर ज्या आता आमच्यात नाहीत, त्या निमंत्रक होत्या, मी समन्वयक होतो, संघचालकही होतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काँग्रेसला इथे हटवण्यासाठी कराव्या लागलेल्या आणि भाजपच्या बाजूने लोकसमर्थन उभं करायला लागलेल्या, या सगळ्या मी केलेल्या आहेत. सो आय हॅव प्लेड ऑलरेडी ए पॉलिटिकल रोल. आता भाजपच्या विरोधात हे सगळं जायला लागल्यानंतर मी पॉलिटिकल रोल करतो आहे. खरं म्हणजे मी कुठेही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी राजकीय पक्षाचा 4 आण्याचा मेंबर्स देखील नाही, मी कोणतेही पद स्वीकारलेलं नाही. नवीन पक्ष जो स्थापन झाला त्याच्यात हे असतानाही, आणि ज्यावेळी मला मोकळं करण्यात आलं पदावरून, त्यावेळी राजकीय पक्ष स्थापनही झालेला नव्हता. फक्त आम्ही दडपण निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही सांगत होतो की भाजपला आम्ही पर्याय देऊ म्हणून, आणि म्हणून मगोची वाट पाहत आम्ही सगळेजण थांबलो होतो. सर, तुम्ही गोव्याची जी मराठी कोकणी अस्मिता आहे त्याचं प्रतीक म्हणून पुढे आलेला आहात. मला एक मुद्दा तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे की तुम्ही जो मराठी कोकणी भाषिक अभ्यासाचा किंवा माध्यमाचा विषय पुढे आणलेला आहे, हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का, किंवा त्यावरती तुम्हाला इतकी मतं मिळू शकतील की तुमची उद्या सत्ता येईल किंवा सत्ता स्थापनेमध्ये तुमचा एक सायझेबल वाटा राहील? एक असं आहे की भारतीय भाषा सुरक्षा मंच गेल्या 5 वर्ष कार्यरत आहे. मनोहर पर्रीकरांचं राज्य आल्यानंतर एक 2 वर्ष जी झुलवत ठेवली त्याने आम्हाला, त्याच्यामुळे शिथिलता थोडी आली. परंतु परत नव्याने जेव्हा आंदोलन उभं राहिलं तेव्हा 35 मतदारसंघात आपण चांगलं काम केलं. म्हणजे सगळी रचना आपण लोकांची बांधून काढली, आणि त्यामुळे भावनिक एक विषय जो आहे, लोकदृष्ट्या लोकांचं संस्कृतीवर अपार प्रेम आहे. भावनिक मुद्दा हा व्यवहारात येत नाही असं म्हणतात, पण असं नाही.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सुरुवातीचं राज्य आणि नंतर त्याचा फोकस भाजपकडे जो आला तो भावनिक मुद्द्यावरूनच आलेला आहे. आणि त्यामुळे भाषा हा प्रमुख मुद्दा नाही राहणार, पण भाषेच्या मुद्द्यावर इथे रान पेटलेलं आहे. भाषेच्या मुद्द्यावर भावना सगळ्या संघटित झालेल्या आहेत प्रत्येक लेवलला. आणि त्यामुळे राजकीय पक्ष जेव्हा निवडणूक लढवणार त्यावेळी बाकी मुद्दे जे गोव्याला सतावत आहेत, समस्या ज्या गोव्याच्या पुढे आहेत, त्या सगळ्या समस्या घेऊन गोवा सुरक्षा मंच आणि ही युती जी आहे ही उभी राहील असं वाटतं. तुम्ही बोलताना असं म्हणालात की सध्याचं जे गोव्यामधलं भाजप सरकार आहे त्याच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट आहे, म्हणजे प्रस्थापितांविरोधातली जी लाट असते मतदारांमध्ये ती दिसते आहे. तर ती कुठल्या मुद्द्यांना घेऊन दिसते? ती म्हणजे अनेक मुद्दे असे आहेत. मायनिंग इथलं जे बंद केलं ते पर्रीकरांनी बंद केलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ह्या नंतर आला आणि त्यांनी फुशारकी मारली की आपण बंद केलं म्हणून. ते करत असताना इल्लीगल मायनिंग चालू होतं गोव्यात, पण ते करत असताना 2 लाख इथली कुटुंब जी मायनिंगच्या धंद्यावर अवलंबून आहेत तर ते बंद केल्यामुळे म्हणजे लीगल मायनिंगही बंद झालं आणि इल्लीगल मायनिंगही बंद झालं. त्यामुळे हजारो कुटुंब आता रस्त्यावर आलेले आहेत. एक मुद्दा. आणि नंतर त्यांनी सांगितलं आपण लगेच ते सुरळीतपणे पुढे चालू करू. केलं नाही त्यांनी. स्पेशल स्टेटस देतो गोव्याला म्हणून सांगितलं आणि झुलवत ठेवलं लोकांना. मागची इलेक्शन्स त्या आधारावर जिंकता आली त्यांना. आत्ता बघितलं तर तो फुगा निघाला, म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही असं झालं, लक्षात आलं. माध्यमाच्या प्रश्नावर देखील त्यांनी उलटी उडी मारली. म्हणजे मुळात ते भांडले होते विधानसभेत विरोधी पक्षनेता या नात्याने आतापर्यंत कुणी आमदाराने केलं नाही एवढं 100 मिनिटांचं मॅरेथॉन भाषण पर्रीकरांनी करून सांगितलं होतं की 5 वर्ष जर इंग्लिश ग्रँट जर चालू राहिली तर गोव्याच्या संस्कृतीचा नाश होईल म्हणून. एक तोंडाने ते सांगतात आणि दुसऱ्या तोंडाने दुसरी कृती करतात. त्यामुळे यू टर्न मिनिस्टर अशी त्यांची ख्याती झालेली आहे. ते भले रक्षामंत्रीवरती असोत परंतु ते गोव्यातच मुक्काम त्यांचा असतो जादा काळ. आणि इथलं सरकार हे डमी गव्हर्नमेंट आहे. त्या सरकारचं काही चालत नाही. एका माणसाला जे पाहिजे असेल ते दामटून आपल्या मागे फरफटत नेऊन पक्षाला हे चाललेलं आहे. आणि त्यामुळे व्हिम्स अँड कॅप्रिसिस ऑफ 1 पर्सन याच्यावर गोवा अवलंबून राहता कामा नये असं गोवेकरांना वाटायला लागलेलं आहे. सर, गेले 2 दिवस मी गोव्यामध्ये फिरतोय. मला कुठेही असं दिसलं नाही की गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपनं कुठं प्रोजेक्ट केलेला आहे. सर्व काही मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असं कॅम्पेन हे भाजपकडून चाललेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय भाजप जे आज लोकांना सांगतंय, गोवेकरांना सांगतंय की कदाचित मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्यात येतील, तर हे केवळ एक बुजगावणं आहे त्यांनी उभं केलेलं मतदारांसमोर? त्यांनी धाडस करावं मुख्यमंत्री पर्रीकर होतील म्हणून आणि त्याचा विपरीत परिणाम निवडणुकीवर होईल. पर्रीकरांचं जे वलय आणि जी प्रतिमा पहिल्या सरकारच्या वेळेला होती ती प्रतिमा 12 सालानंतर पूर्णपणे ढासळलेली आहे. यू टर्न मुख्यमंत्री त्यावेळेचे अशी त्यांची प्रतिमा आहे आणि सगळ्याच बाबतीत पर्रीकरांवरचा विश्वास गोवेकरांचा उडालेला आहे. त्यामुळे त्यांनाही धाडस नाही होत नीट सांगायला. आणि त्यांनी जो स्टेटमेंट केला अमित शहानी, तो स्टेटमेंट असा आहे की कुणीही मुख्यमंत्री होऊ द्या पण सूत्र सगळी पर्रीकरांच्याकडे राहतील. हे जे आहे हा गोवेकरांचा अपमान आहे. गोव्यात लिडरशिप आहे. आपल्याच मुख्यमंत्र्यांना 2 वर्ष प्रोजेक्ट केल्यानंतर त्याच मुख्यमंत्र्यांना खच्ची करण्याचा हा प्रकार जो आहे हा गोवेकरांचा अपमान आहे. कारण इथे केडरच डेव्हलपमेंट होत नाही अशा पद्धतीचं लोकांना वाटायला लागलेलं आहे. सर, पुन्हा प्रश्न असा आहे की तुम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं आणि तुमच्याकडे जेव्हा शिवसेना आली आणि तुमच्या सोबत गोव्यात काम करायला लागली तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनाही हे कळलं की भाजप कसं प्रादेशिक पक्षाचं खच्चीकरण करतं. आता झालंय काय, शिवसेनेनं भाजप बरोबरची महाराष्ट्रातली युती तोडलेली आहे. त्याचा पहिला प्रयोग त्यांनी गोव्यात केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कसं बघता महाराष्ट्रातली जी युती शिवसेना भाजपची तुटली आहे आणि त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लीड घेतला आणि त्यांनी तो वाईटपणा घेतला युती तोडण्याचा, तुम्ही त्याकडे कसं बघता? नाही, ही आवश्यक बाब होती असं मला वाटतं. गोव्यात जो अनुभव आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आणि त्याच्या नेत्यांकडून खूप अपेक्षा होत्या. कारण संघातूनच आलेली ही सगळी मंडळी आहे. परंतु एककल्ली राजकारण चालल्याचा परिणाम असा झाला की जनता आता विटलेली आहे.
कारण बाकी सगळे आमदार जे ही बुजगावणी, त्यांना काही भूमिका नाही, त्यांना स्वतःचं मत नाही, अशा पद्धतीने स्थिती भाजपची आलेली आहे आता. आणि त्यामुळे शिवसेनेने चांगली गोष्ट केली आणि त्यामुळे एक हाती म्हणजे महाराष्ट्रात वेगळी पॉलिसी आणि इथे वेगळी पॉलिसी, त्याच्यामुळे संभ्रम निर्माण जो झाला असता गोव्याच्या जनतेत, तो संभ्रम दूर करण्यात आता शिवसेनेने यश मिळवले आहे. त्याचा युतीच्या यशावर परिणाम होईल असं वाटतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची जी युती शिवसेनेनं तोडली त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा गोव्यात होणार आहे आणि त्याचा फटकाही भाजपला बसेल, भाजपला बसेल. तो कशा पद्धतीनं बसेल? नाही, भाजप हा विश्वासार्हता गमावलेली आहे भाजपने, अशा पद्धतीने आहे. आणि इथे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो युतीमध्ये होता त्यांनाही अत्यंत अपमानास्पद वागणूक भाजपने इथे दिलेली आहे. मंत्र्यांना काढून टाकलं पदावरून, खाती कमी केली वगैरे असं होत राहिलं. म्हणजे वाढत्या क्रमाने अपमान महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा केला. युती धर्माचं पालन अजिबात भाजपने केलं नाही. सगळीकडे भारतीय जनता पार्टी हा युती धर्म पाळत नाही अशा पद्धतीची एक भूमिका एक सूचित या सगळ्या घटनेतून झालेला आहे. म्हणजे प्रादेशिक पक्षाचं, मग तो आपला मित्र पक्ष का असेल ना, त्याचं खच्चीकरण करण्यात भाजप पुढे आहे. ऍब्सोल्युटली. सुभाष वेलिंगकरांबरोबरची ही मुलाखत निर्णायक वळणावरती आलेली आहे, पण आपण एक ब्रेक घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण गोव्यामध्ये आहोत. आपल्यासोबत प्रोफेसर सुभाष वेलिंगकर आहेत. सर, तुम्ही भाजप विरोधी युतीचे इथले शिल्पकार आहात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजप विचारसरणीवरती चालतो, संघाकडनं ती विचारसरणी आलेली आहे, पण गोव्यामध्ये एकीकडं भाषिक अस्मितेचा मुद्दा, भाषिक संस्कृतीचा मुद्दा आणि दुसरीकडं जे परराज्य गोव्यावरती होतं, पोर्तुगीजांचं लागून चालन, अशी दुहेरी नीती भाजप इथं अवलंबताना दिसतंय, ज्याला तुमचा विरोध आहे. बरोबर आहे. ही सुरुवात मनोहर पर्रीकरांचं पहिल्यांदा ज्यावेळी सरकार आलं 2000 मध्ये, त्यावेळेला त्याची सुरुवात झाली. फॉन्टाइन्यश फेस्टिवल नावाने एक आपल्या डोक्यातून कल्पना काढून मनोहर पर्रीकरांनी ते घ्यायचं ठरवलं. पणजी शहरामध्ये एका विशिष्ट वस्तीत पोर्तुगीज धार्जिणं लोक राहतात. त्याने अजून पोर्तुगीज भाषा टिकवलेली आहे, व्यवहार पोर्तुगीजमधून असतो वगैरे असं. तर त्यांना अपीच करण्यासाठी म्हणून त्याने हा फेस्टिवल काढला. त्याच्यात काय केलं की पोर्तुगीजांच्या वेळी जे वातावरण होतं तशा प्रकारचं वातावरण त्या मळा भागात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना त्याने रस्त्यांची नावं देखील बदलून त्याच्या प्लेक्स रस्त्यांवर ज्या लावल्या, या पोर्तुगीज धार्जिण्या प्लेक्स होत्या. म्हणजे पोव्ह द लिस्बो म्हणजे लिस्बोचा समाज, लिस्बनचा समाज. रु आदामास्तोर म्हणजे युद्धनौका पोर्तुगीजांची जी होती त्याचं नाव रस्त्याला. रु 31 de Janeiro म्हणजे 31 जानेवारी रस्ता. स्पेन पासून पोर्तुगलची सुटका दास्यत्वातून जी झाली तो दिवस तो. त्यामुळे इथल्या स्वातंत्र्य दिनाशी संबंध नाही, गोव्याच्या मुक्ती दिनाशी संबंध नाही, अशा प्रकारच्या वेगळ्या वातावरणात जणू पणजीकर आहेत असं दाखवण्याचा हा प्रयत्न झाला. सगळ्या संघाच्या मंडळींनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी जोरदार निषेध केला, मोर्चा काढल्या मनोहर पर्रीकरांच्या विरुद्धाने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरुद्ध, आणि या सगळ्या पाट्या फोडून टाकल्या. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी सरकारने खटलेही भरले 4 जणांवर. ते खटले नंतर काँग्रेस गव्हर्नमेंटने चालू ठेवले. हा मुद्दा जो आहे हा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारा मुद्दा होता. त्याही वेळी संघाने आणि मी स्वतः त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे तो विद्रॉ केला त्याने. आणि त्याच्यानंतर आता धार्जिणेपणा एवढा वाढलेला आहे, म्हणजे अपीजमेंट हा एवढा वाढलेला आहे. आर्च बिशपच्या हाती मुंडी दिल्यासारखं भारतीय जनता पार्टीचं सरकार वागत आलेलं आहे. उदाहरणार्थ पहिल्यांदा 5 आमदार जे आर्च बिशपने दिले ते जशाच तसे घेऊन केडरचा भाग नसताना देखील पर्रीकरांनी त्यांना निवडून आणलं. त्यांनी दबाव घालण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी उर्वरित जे आहे ते सोडून त्यांची मतप्रणाली वेगळी आणि यांची मतप्रणाली वेगळी, अशा प्रकारे घोळ निर्माण झाला या सगळ्या विचार प्रक्रियेत. आणि आता पणजी महानगरपालिकेचा निवडणूक झाली. त्या निवडणूक म्हणजे राजधानी ना ती पणजी, गोव्याची राजधानी. त्यामुळे राजधानीतल्या जाहीरनाम्यात
भारतीय जनता पार्टीने हे बंद पडलेलं जे फॉन्टाइनियस फेस्टिवल होतं त्याचं पुनरुज्जीवन करू अशा प्रकारे आश्वासन दिलेलं आहे. त्याचा एक तीव्र निषेध आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. गोव्याचं राजकारण म्हणजे भाजपच्या तर्फे केलेलं राजकारण हे डिनॅशनलायझेशनच्या दिशेने जात आहे याची जाणीव गोव्याकरांना झालेली आहे. त्यामुळे इथला राष्ट्रीय इथॉस जो आहे त्याला धुडकावून कुठेतरी भरकटत चाललेली ही नौका आहे जे सहन केलं जाणार नाही. ते स्वातंत्र्याची आकांक्षा जी मनात आहे गोमंतकीयांचे त्याचा कोणत्याही पद्धतीने अपमान गोमंतकीय जनता सहन करणार नाही. सर, तुमचा पक्ष गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना तुम्ही दोघांनी संयुक्तरित्या तुमचा निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यातून तुम्ही गोवेकरांना काय सांगताय, काय मागणं आहे तुमचं? नाही, एक काय आहे की काही मटेरियल प्रोग्राम्स दिले जातात पार्टीतर्फे, रस्ते बांधणे, कारखाने बांधणे वगैरे. समाज पुरुषाचा एक आत्मा असतो, एक पिंड असतो. त्या पिंडाला आत्म्याला धक्का लावून नाही चालत. गोव्याची भूमी ही देवभूमी आहे, संस्कारांची भूमी आहे. पोर्तुगीजांनी जरी रेप केली इथल्या संस्कृतीवर, ज्याला काही जण फ्युजन कल्चर म्हणून गौरवतात, ती फ्युजन कल्चर नव्हे, ती रेप कल्चर आहे. गोव्याची एक भारतीय अस्मिता अजून जिवंत आहे. ती अस्मिता शिल्लक ठेवून विकासाचे बाकीचे सगळे मुद्दे यावेत. हा आत्मा जिवंत राहावा गोव्याचा, तो भारतीय आत्मा आहे, तो परदेशी आत्मा नव्हे. असं या पद्धतीने सगळ्या विकासाच्या योजना या कार्यान्वित केल्या जाव्यात, हे वैशिष्ट्य आमचं राहील असं वाटतं. गोव्यामध्ये काँग्रेसची सुद्धा राजवट होती. एकेकाळी काँग्रेसचे सुद्धा मुख्यमंत्री गोव्याचे, ज्यांचं देशभरात नाव झालं वेगवेगळ्या कारणांमुळे असेल कदाचित. आता सध्या काँग्रेस सुद्धा तिसरा फ्रंट म्हणून भाजप आणि तुमच्या युतीच्या विरोधात लढते आहे. तुम्ही त्यांना किती चान्सेस बघताय? नाही, काँग्रेस ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 10चा आकडा देखील काँग्रेसला पार करता आला नाही, सत्ताधारी पक्ष असून, आणि इतकी वर्ष सत्ता बघून देखील. त्यामुळे यांना हद्दपार केलेलंच आहे. या निवडणुकीमध्ये ते आणखी हद्दपार होतील. युती आघाडी बनवलेली नाही त्यांनी. त्यामुळे एकाकी काँग्रेस जे आहे त्या एकाकी काँग्रेसला आणि एनसीपीला देखील इथे गोवेकर धूळ चालणार आहेत या इलेक्शनमध्ये. सर, आधी असं मानलं जात होतं की गोव्याची निवडणूक मनोहर पर्रीकरांना प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला सोपी जाईल, पण आता नितीन गडकरी आहे, आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा खुद्द गोव्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत. त्यामुळं पर्रीकरांच्या बाजूनं सर्व फौजफाटा भाजपचा मोठ्या नेत्यांचा येतोय, तरी सुद्धा भाजपला इथं कठीण आहे. पर्रीकरांच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास केंद्रीय नेत्यांचा उडालेला आहे. त्याचं कारण असं आहे की इथलं राजकारण जे चाललेलं आहे, पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. विजय संकल्प सभा म्हणून ज्या झाल्या त्याच्यात भाडोत्री मंडळी सगळीकडे एकच प्रकारची फिरवण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात देखील 10,000ची त्यांनी संख्या आणतो म्हणून सांगून देखील 2,500च्या वर संख्या गेली नाही. महाराष्ट्रातून बसेस आणाव्या लागल्या, गोव्याच्या बाकी मतदारसंघातून आणाव्या लागल्या. पर्रीकरांची एक सभा झाली, सर्जिकल स्ट्राईक तिथे नरेंद्रजी मोदी आणि डोवालनी घडवून आणला. संरक्षण मंत्री पर्रीकर असल्यामुळे सगळं श्रेय त्यांना द्यावं या नादात भारतीय जनता पार्टीने मोठा सत्काराचा कार्यक्रम ठरवला. त्याच्यावर लोकांनी सगळ्या पक्षांनी छितू केली. कारण जवानांना श्रेय द्यावं, ज्यांच्याकडे श्रेय जायला हवं त्यांच्याकडे जावं. तरी देखील भारतीय जनता पार्टीने त्यांची एक जाहीर सभा म्हापशात ठेवली आणि 10,000 लोकसंख्या येईल असं म्हणून घोषित केलं. 2,500च्या पेक्षा जास्त मॉब या वेळेला आला नाही. पर्रीकरांचा करिश्मा जो आहे हा संपलेला आहे याची जाणीव झाल्यामुळेच आता बाकीच्यांना आणणं चालू आहे. दुसरं एक आत्मघाती वळण भाजपाने घेतलेलं आहे. आपले आमदार निवडून येणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर ज्यांच्यावर मनोहर पर्रीकरांनी स्वतः खटले दाखल केले होते, चार्जशीट केले होते, सगळ्या प्रकारची प्रतिष्ठा पणाला लावून त्यांना तुरुंगात खेचण्याचा प्रयत्न केला होता. तर हे माविन गुदिनो, पांडुरंग मडकईकर वगैरे ही मंडळी आहेत, ही त्यांना सन्मानाने भारतीय जनता पार्टीत घेणं भाग पडलेलं आहे. कारण ही रेडीमेड निवडून येणारी मंडळी आहेत. त्यामुळे पर्रीकरांचा आपल्या क्षमतेवरचा विश्वास आणि एकूण भाजपच्या क्षमतेवरचाही विश्वास उडलेला आहे, त्याचं हे द्योतक आहे.
सर, केंद्र सरकार किंवा कुठलाही पक्ष जेव्हा गोव्यात सत्तेत येतो त्यानंतर त्याला असं जाणवतं की गोवा हे टुरिझम स्टेट आहे आणि त्या दृष्टीनं मग जसं डिनॅशनलायझेशन करण्याचा मुद्दा असेल हा पुढे येतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की नोटबंदीचा जो निर्णय झाला त्यामुळं अनेक लोक कॅशलेस झाले किंवा कॅशलेस व्यवहाराचा आग्रह धरला गेल्यामुळं लोकांच्या हातात क्रयशक्ती तशी राहिली नाही, खर्च करण्याची कॅपॅसिटी तशी राहिली नाही. त्याचा काही परिणाम हा गोव्याच्या पर्यटनावर, टुरिझमवर पडलाय? निश्चित पडलेलं आहे. म्हणजे सगळीकडे ओसाड असं पडल्याचं लक्षात येतं. हॉटेल व्यवसायावरती मंदी आलेली आहेत, सामान्य जनता भरडली गेलेली आहे आणि त्यामुळे एक रोष जनतेच्या मनात जाणवतो असलेला. शिवाय भारतीय जनता पार्टीने एक वल्गना आणखी केली जो फुसका बार ठरला. म्हणजे एका महिन्यात कॅशलेस आपण करू असं केलं आणि आता त्याचा उच्चारही करणं त्यांनी सोडलेलं आहे. सर, भारतीय जनता पक्षानं म्हणा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणा नोटबंदीचा निर्णय घेतला. तुम्ही संघाची विचारसरणा कोळून प्यायलेला आहात कारण तुम्ही त्यामध्ये होतात. संघ या नोटबंदीकडे कसं बघत असेल? हा निर्णय फसलाय आणि याची चाहूल लागलेली आहे. भारताचा विकास दर सुद्धा 2% घटतोय, त्यामुळे हा निर्णय अंगलट येईल असं संघाला वाटत नसेल? त्याची पूर्वतयारी जी व्हायला पाहिजे होती ती पूर्वतयारी झालेली नाही हे स्पष्टपणे लक्षात येतं. निर्णय हा चांगला हेतू समोर ठेवून घेतलेला असला पाहिजे, परंतु त्याचा परिणाम जो आहे हा परिणाम भाजपवरच उलटलेला आहे असं लक्षात येतं. सर, आपण पुन्हा निवडणुकीकडे येऊया. ही जी गोव्याची निवडणूक आहे ही अस्मितेला घेऊन आहे. गोव्यामध्ये निवडणूक ह्या अस्मितांना घेऊन येतात, पण इथला जो एक दुसरा फोर्स आहे म्हणजे हिंदू फोर्स आपण म्हणूया की जवळपास 65% अधिक वोटर हे हिंदू आहेत. त्याचा परिणाम आता असा होतोय की तुम्ही आपसात लढत असल्यामुळे, भाजपच्या विरोधात तुमची युती असल्यामुळं, पण विचारसरणी एकच असल्यामुळं मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर होऊन यामध्ये एनीबडीज गेम अशी काहीची परिस्थिती येणार नाही? नाही, तसा धोका वाटत नाही. कारण जी जनता, म्हणजे आता उदाहरणार्थ संघ कार्यकर्ते घ्या, 4000 संघ कार्यकर्ते जे कमिटेड वोटर्स आणि कमिटेड कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे पदसिद्ध नव्हेत पण उत्स्फूर्तपणे ते काम करायचे. हा सगळा फोर्स आता भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेला आहे. मतदाता देखील जो आहे, ज्या कारणांसाठी तो भारतीय जनता पार्टीला मत द्यायचा, तो मतदाता आता चुकूनही भारतीय जनता पार्टीला मत देणार नाही आणि त्यामुळे फुटण्याची शक्यता जी आहे ही कमी आहे असं वाटतं. सर, महाराष्ट्र वंश बोलल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हे होते प्रोफेसर सुभाष वेलिंगकर, ज्यांनी भाजप आणि संघाच्या विरोधात दंड थोपाटलेले आहेत. एवढंच नाही तर भाजप सरकारच्या विरोधात शिवसेनेला घेऊन, आधीच्या एका सहकार्याला म्हणजे मगोपला घेऊन गोवा सुरक्षा मंच, त्यांचा स्वतःचा पक्ष, अशी युती स्थापन केलेली आहे. गोव्यामध्ये हा दुहेरी सामना आहे. भाजप विरुद्ध प्रोफेसर सुभाष वेलिंगकर यांची युती. काँग्रेस इथं निग्लिजिबल फोर्स आहे. त्यामुळे सुभाष वेलिंगकर हे या निवडणुकीचं एक केंद्र बनलेलं आहे, ज्यांच्याकडं सर्वांचं लक्ष आहे. आपण आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.